जिथं तिथं बांधामध्ये टाक करा म्हणजे मग हे होतं रानामध्ये गेल्यावर कुठं टाकणं होत नाही. दाव्या चांगलं ठेवा ना, दाव्या हे पुन्हा आपल्याला लय महागात पडणार आहेत आपल्याला. चहा कर ना होत ना. ते पत्र तित्र काढून तिकडे सगळं ट्रॅक्टर भरावं लागते. आता बैलगाडीनं काय पत्र नाही जमत नाही. मग कसे नाही येणार डायरेक्ट डम्पिंग मध्ये टाकायचं. जनावर गाडी लावून यावं लागते मग तिथं राहणार. हां ते वाघावर टाकायची गाडी मैस बांधायची महाग. हां 2 बैल झोपायची गाडीला, 2 बैल घेऊन येते पोर आलं नसतं. हो जमते. चला आज काय जाणं होईल का कुठं जनावर घेऊन? जनावर घ्यायला घेऊन जायचे आज. आधी कोटं बांधायच्या आधी जनावर नेऊन दागा दाखवून वापस आणायचे काय. काय त्याला बांधायचं पटांना? लय हुशार आहेत तुम्ही. काय कुठं आजच लगे इथं येणार आहेत काय जशी बी येणार आहे. बघ की पत्र मीठ काढून यायचं तर बैल इथंच राहू द्या. उन्हाचं काय बेजार होती काय की बैलाची. हा उन्हात आज उन्हातच आहे सगळे. बघा ना किती बेजार आहे. सावलीला बांधता येते म्हणून सावली करायची नेऊन कच रवायचं हे करायचं नाही करायचं. पाहिजे ना काय इथं इंधन आहे बाई. हा 1 दिवस लागतो पोट्याला, 1-1.5 दिवस 2 दिवस. लावू द्या की मग काय करावं. 2 दिवस इथंच काय केल्याशिवाय कसं होणार आहे. तिकडंच मग जनावर बघता येते, वैरण बी टाकता येते हम्म. असं म्हणत होतं. हो ना, हो ना, हो ना. बैलगाडी नेऊन सोडायची, बैलाला गाडीला काय बांधायची, एकदम खुट्या ठेवायची, खुट्या लोखंडाच्या हो ना, हो ना. लोखंडाच्या खुट्या ठोकायच्या बाहेर पोरं रपाडाला जाऊन तिकडे. नग इतक्या लवकर नग जायचं नग न्यायचं. बघा येईन मोदीचं उद्या. आता तू आधी भेलीस कसला अंधार होता तिथं रात्री. अंधार असते डोंगर म्हणलं.